ज्याप्रमाणे राजकीय कारणांमुळे भारतात मोठ्या प्रमाणात द्वेष इंग्रजांबद्दल पसरला, कारण राजाचा अपमान तो लोकांचा अपमान असं लोकांनी सुद्धा गृहीत धरलं. त्यामुळे राजाच्या पाठीशी लोक सुद्धा उभे राहिले. राजा हा नावाला राहिलेला आहे, त्याचं संस्थान नष्ट झालेले आहेत. अनेक संस्थान अजूनही इतकी संस्थानं भारतात होती की लॉर्ड डलहौसीने इतकी संस्थानं खालसा केली तरी सुद्धा अजूनही काही संस्थानं त्यावेळी होती. आणि त्यामुळे इतर संस्थानिकांना भीती वाटायला लागली की हे आपल्याला सुद्धा नष्ट करतील. या भीतीमुळे असंतोष वाढला. आता ज्या पद्धतीने लष्करी कारणं होती त्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात आर्थिक कारणं सुद्धा होती. कारण बघा, आपण नेहमी म्हणतो की बाबा रे, पाठीवर मार पोटावर मारू नको. इंग्रजांनी भारतीयांना पोटावर मारलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं, ज्यावेळी इंग्लंडमध्ये 1850 मध्ये औद्योगिक क्रांती झाली, तिथं कारखाने आले, गिरण्या आल्या, यंत्रे आली आणि त्यामुळे इंग्रजांची इंग्लंडची भरभराट मोठ्या प्रमाणात झाली. आणि इंग्लंडचे साम्राज्य जगामध्ये ज्या ज्या भागात होती, आता या सगळ्या कारखान्यांना, या कंपन्यांना काय लागतो? कच्चा माल लागतो. काही बनवा, तुम्ही कुठली वस्तू बनवा, त्याला रॉ मटेरियल कच्चा माल आपल्याला आवश्यक असतो. त्याच्यापासून जसं कापड बनवायचं असेल तर कापूस गरजेचा आहे, मग हे कच्चा माल झाला. प्रत्येक गोष्टीला कच्चा माल गरजेचा आहे. पहिल्यांदा जेव्हा इंग्रज भारतामध्ये आलेले होते तेव्हा इंग्रजांचा व्यापार कसा होता की भारतातला माल जमा करायचा, विकत घ्यायचा कमी किमतीला आणि इंग्लंडला जाऊन जास्त किमतीला विकायचा. इंग्लंडचा माल कमी किमतीला विकत घ्यायचा आणि भारतात येऊन जास्त किमतीला विकायचा. हे व्यापाराचं स्वरूप होतं. पण ज्यावेळी सगळा भारत इंग्रजांनी गिळंकृत केला आणि औद्योगिक क्रांती इंग्लंडमध्ये घडून आली, त्यामुळे इंग्लंडला जास्तीत जास्त कच्च्या मालाची गरज भासायला लागली आणि तो कच्चा माल त्यांनी भारतातून वसूल केला. आता कच्चा माल कोणता? कापूस हा कच्चा माल, कोळसा म्हणजे खाणीचे जेवढं खाणीमध्ये ज्या या गोष्टी मिळतात हा कच्चा माल. आणि त्यामुळे या कच्च्या मालाची लूट इंग्रजांनी सुरू केली. भारतीय लोक झोपेत होते. भारतीय लोकांना माहिती नव्हतं की आपल्याकडचा कच्चा माल, आपल्याकडची खनिज संपत्ती इंग्रजांनी इंग्लंडमध्ये किती नेली आणि भारताचं किती मोठं नुकसान केलं. आणि त्यामुळे भारतीयांचं आर्थिक नुकसान प्रचंड मोठ्या प्रमाणात घडून आलेलं दिसतं. इंग्रजांनी तर कच्चा माल जास्तीत जास्त मिळावा यासाठी भारतीय शेतकऱ्यांना लालूच दाखवली. भारतीय शेतकरी काय पिकवत होते? गहू, तांदूळ म्हणजे अन्नधान्य, कडधान्य, गरजेच्या गोष्टी ज्या होत्या, आणि तेच भारतीय लोक पिकवत होते. पण या सगळ्या पिकाला तुम्हाला माहिती आहे वेळ लागतो. इंग्रजांनी भारतीय शेतकऱ्यांना दुसरी पिकं घ्यायला लावली आणि त्यांना सांगितलं तुम्हाला यामध्ये फार मोठा फायदा होईल. आणि त्या पिकांना म्हणतात व्यापारी पिकं. आणि ही पिकं लवकर वाढतात. मग इंग्रजांना जेव्हा त्यांच्या स्वार्थासाठी भारतीय शेतकऱ्यांना नादी लावलं आणि भारतीय शेतकऱ्यांना सांगितलं तुमचे गहू तांदूळ बाजूला राहू द्या, तुम्हाला जर फायदा पाहिजे असेल तर तंबाखूचं पीक लावा, अफूचं पीक लावा, कापसाचं पीक लावा. ही सगळी व्यापारी पिकं. कारण ह्या पिकांचं होतं काय की वाढ लवकर होते, यांना पाणी जास्त लागत नाही. पण व्हायचं काय, भारतीय शेतकऱ्यांनी ही जी पिकं पिकवली त्या भारतीय शेतकऱ्यांना मात्र फार फायदा झालाच नाही. आणि इंग्रजांनी, घेणारे कोण होते? इंग्रज. भारतात हा माल कोणी घेत नव्हतं. त्यामुळे त्यांना काही करून इंग्रजांना तो माल विकावा लागायचा आणि इंग्रज अतिशय कमी किमतीमध्ये तो माल विकत घ्यायचे, बंदरात आणायचे, जहाजाने इंग्लंडला पाठवायचे. याच्यावर झालं काय, इंग्लंड श्रीमंत झाला. इंग्लंडचे कंपनी, कारखानदार
हे श्रीमंत झाले, भारतीय जेव्हा जागे व्हायला लागले तेव्हा कळलं की अरे बापरे, यांनी तर फार मोठी लूट केली आणि करत आहेत. त्यामुळे भारतीय लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला. इंग्रजांनी आपल्या आर्थिक नीतीमुळे भारतीयांच्या उद्योगधंद्यांवर प्रहार केला. भारतात अनेक उद्योगधंदे होते पूर्वीपासून. आपण बघतोय की 12 बलुतेदार आणि 18 अलुतेदार होते प्रत्येक गावागावात. अजूनही भारत ग्रामीण भागच होता, ग्रामीण भारत होता. त्यामुळे खेड्यामध्ये कोणाला काही चिंता नसायची पोटापाण्याची. कधी कोणी भुका मेलेलं नाहीये, कोणी त्या काळात आत्महत्या करत होतं. कारण काय, प्रत्येक जण एकमेकावर अवलंबून. 12 बलुतेदार म्हणजेच काय की जे जे उद्योगधंदे करताय, जे शेतीसाठी आवश्यक आहे, नांगर बनवणारा असेल किंवा लोखंडाची साधनं बनवणारा असेल, सुतार, लोहार, चांभार, माळी, हे जे आहे, जे जे लोकांना गरजेचं असायचं ते गावातच मिळायचं ना, कुठे बाहेर जायची गरज नव्हती. आणि त्याचबरोबर भारतामध्ये हस्तकला उद्योग प्रसिद्धीस होता. जगामध्ये हा हस्त उद्योग प्रसिद्धीस होता. भारतीय अनेक धंदे हे हातावर बनवलेल्या वस्तूंचे होते. मग तुम्ही म्हणाल कलाकुसरीची कामं असतील, भांड्यांवर डिझाईन करणारी कामं असतील, भांडी बनवण्याची कामं असतील, गालिचे बनवण्याची कामं असतील, चादरी बनवण्याची कामं असतील. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बांगलादेशात त्यावेळी बंगाल हा ढाका जो भाग होता, ढाक्यामध्ये जी मलमल मिळायची ती जगात प्रसिद्ध होती. अनेक सोन्या चांदीचे सगळ्या प्रकारचे धंदे हे हस्त उद्योग होते. म्हणजे हाताने वस्तू तयार केलेल्या असायच्या आणि त्याला जगभर मागणी होती. आणि इंग्रजांच्या ज्यावेळी कंपन्या सुरू झाल्या, कारखाने सुरू झाले, यांनी कंपनीमध्ये, कारखान्यांमध्ये हा माल तयार करायला सुरुवात केली. समजा भारतीय माणसाला एक भांड बनवायला 3-4 दिवस लागत असतील, तर भारतीय कंपनीमध्ये हजारो भांडी एका दिवसात तयार व्हायला लागली. परिणाम काय झाला? स्पर्धा सुरू झाली. भारतीय उद्योगधंदे आणि इंग्रजांचे उद्योगधंदे, आणि यामध्ये इंग्रजांनी बाजी मारली आणि भारतीय लोकांना तात्काळ या वस्तू मिळतात. म्हणजे भारतीय लोक विकत घ्यायला लागले इंग्रजांच्या वस्तू, आणि भारतीय उद्योगधंद्यांच्या वस्तूंकडे कोणीच लक्ष देईना. जसं आजचं साधं उदाहरण आहे की भारतामध्ये मॉल संस्कृती आली, भारतामध्ये ऑनलाईन शॉपिंग आली, आणि जेव्हा भारतामध्ये मोठ्या प्रमाणात हे मॉलमध्ये वस्तू मिळायला लागल्या, डिस्काउंट मिळायला लागले, तेव्हापासून बघा बाकीचे उद्योगधंदे जे दुकानदार आहेत त्यांच्यावर काय परिणाम झाला त्याचा अभ्यास करा. पूर्वीपेक्षा त्यांना तेवढा माल विकला जातो किंवा नाही हा जर अभ्यास केला, ही आजची परिस्थिती आपण, हे असंच उदाहरण घडलेलं आहे. त्या काळात सुद्धा ऑनलाईनमुळे सुद्धा अनेक भारतीय उद्योगधंदे, जे छोटे छोटे उद्योग आहेत, यांची अवस्था वाईट झालेली आहे. कोण घेतं त्यांच्याकडून सामान? तर फार कमी लोक घेतात. आणि त्यामुळे काय झालं, जसं आज परिस्थिती आहे, बाहेरून येणारा माल याच्यावर भारतीय लोक जास्त खुश आहेत, तसं इंग्रजांचा येणारा माल भारतीय लोक विकत घेऊ लागले. आणि जे उद्योगधंदे, जे ही लोक जी होती, जे श्रीमंत होते आधी, ते मात्र गरीब झाले. त्यांचे उद्योगधंदे बंद पडले, ते बेकार बनले. त्यांनाच इंग्रजांच्या कंपनीमध्ये मजूर म्हणून कामाला जायला लागल्या. त्यामुळे असंतोष प्रचंड मोठ्या प्रमाणात या लोकांमध्ये निर्माण झाला की इंग्रजांमुळे आपले उद्योगधंदे बुडले. आमचे पूर्वज हे अतिशय श्रीमंत होते, आर्थिकदृष्ट्या मागासलेले हे लोक बनले, आणि त्यामुळे वाईट अवस्था झाली. जसं उद्योगधंद्यांची वाईट अवस्था आली, शेतकऱ्यांची सुद्धा तीच अशा. शेतकऱ्यांवर तर अनेक प्रयोग केले गेले. जमीन महसूल, इंग्रजांचा एकच स्वार्थ होता, इंग्लंडची तिजोरी भरायची. त्यामुळे जमीन महसूल हा मोठ्या प्रमाणात भारतीय शेतकऱ्यांवर लादला गेला. भारतीय शेतकऱ्यांवर जमीन महसुलाचे वेगवेगळे प्रयोग केले गेले. कायमधारा पद्धत, रयतवारी पद्धत, महालवारी पद्धत, अशा वेगवेगळ्या पद्धतीने भारतीय लोकांना लुटायला सुरुवात झाली. शेतकऱ्यांना जबरदस्ती केली गेली व्यापारी पिकं घेण्याच्या आधी. मी सांगितलं, शेतकऱ्यांच्या जमिनींवर
म्हणजे जर दुष्काळ पडले तर इंग्रज कुठली मदत, आज तरी सरकार काहीतरी मदत करते इंग्रज शेतकऱ्यांना, पण त्यावेळी मात्र इंग्रज सरकारच आपलं नव्हतं. दुष्काळ पडले तरी सुद्धा कर द्यावा लागत होता. लगान चित्रपट बघितला असेल, त्याच्यामुळे तुम्हाला ही परिस्थिती दिसेल. आणि या कराच्या, या महसुलाच्या दबावाखाली शेतकरी पूर्णपणे दबले गेले. अनेक शेतकऱ्यांनी उठाव करण्याचे प्रयत्न केले, त्या शेतकऱ्यांचे उठाव दडपले गेले. शेतकऱ्यांची दुर्दशा व्हायला सुरुवात झाली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला. आणि यातून काय होणार, जे व्हायचं ते झालं, दारिद्र्य पसरलं. भारतामधले गरीब, जो भारत सुवर्णयुगाचा म्हटला जात होता, जो भारत जगामध्ये सर्वात श्रीमंत मानला जात होता, ज्या भारतात सोन्याचा धूर निघत होता, त्या भारतात दारिद्र्य आलं, गरिबी आली. लोकांमध्ये प्रचंड गरिबी वाढायला सुरुवात झाली. आणि ही गरिबी लक्षात घ्या, भारत स्वतंत्र झाला तरी सुद्धा ही गरिबी नष्ट झाली नव्हती. इतकी गरिबी वाढली, इतकी लूट इंग्रजांनी केली की भारताला गरीब देश या यादीत नेऊन बसवलं. बेकारी वाढली. बघा, भारतीय सैनिक कामावरून काढून टाकले, त्यामुळे सैनिक बेकार झाले. उद्योगधंदे नष्ट झाल्यामुळे उद्योग व्यावसायिक बेकार झाले. शेतकरी, त्यांना जमिनी विकाव्या लागल्या. जमीनदारांनी प्रचंड अत्याचार केले त्यांच्यावर, त्यामुळे ते बेकार झाले. आणि दारिद्र्य आणि बेकारी हे सर्वात महत्त्वाचं कारण असतं कुठल्या उठावासाठी. आणि त्यामुळे या ठिकाणी ही व्यवस्था भयंकर अवस्थेमध्ये निर्माण झाली आणि लोकांमध्ये प्रचंड राग, द्वेष आणि तिरस्कार हा निर्माण झाला.